मगर साहेब आहेत, विजेच्या संदर्भामध्ये कलावती साहेब आहेत, आपल्या सर्व सहकार्यासहित या ठिकाणी आपण मोर्चाद्वारे यांच्या बरोबर सविस्तर उपस्थित आहोत। विजे संदर्भामध्ये चर्चा झाली आज मगर साहेब आणि जी आपल्याला तहसीलदार साहेब या 6 ठिकाणी तास मिळत होती उपस्थित आहेत। काही काही ठिकाणी 4 मला या निमित्ताने आपल्याला एवढं सांगायचं आहे ते आम्ही हा मुद्दा उपस्थित केला की इंदापूर तालुक्यामध्ये 8 तास लाईट चालू आहे, 8 तास लाईट तिथं 8 तास दिली जाते आणि करमाळा तालुक्यावरच 6 तास देऊन का अन्याय होतो. तर आपल्या करमाळा तालुक्यावरती मी अन्याय खात्री का करून घेतो आणि असा या जर 8 तास चालू असेल तर आपल्या तालुक्यातील करमाळा तालुक्यामध्ये सुद्धा 8 तास वीज देखील करमाळा तालुक्यामध्ये वादळानं मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्याला आपण पाहणी केलेली आहे. आपल्याबरोबर अधिकारी देखील होते. नेमकं आपण अधिकाऱ्यांना काय सूचना दिल्या? जे ज्या शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झालेलं आहे ते केळी पडलेले आहेत त्याचं सुद्धा नुकसान शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे असा आम्ही आग्रह धरलेला आहे. या मतदारसंघातील नुकसानाबाबत आपण काय मुख्यमंत्री यांची भेट वगैरे घेणार आहे का? हो, आता मी उद्या मुख्यमंत्री साहेबांना करमाळा तालुक्यातले जे काही वस्तुस्थिती आहे ते कानावर घालणार आहे आणि पत्रही देणार आहे. आपण आता पाहतो की आबा सध्या विधान परिषदेची निवडणूक लागली, पालकमंत्र्यांनी आपली भेट घेतली. या संदर्भात काय नेमकं आपली भूमिका काय असणार आहे? नाही, पुढं आता अजून त्याला टाईम आहे. वेळ आल्यानंतर त्या गोष्टीचा विचार केला जाईल. आदिनाथ कारखान्याविषयी विरोधाकडून आबा वेगवेगळे आरोप केले जातात, टीका केली जाते. आपली त्या संदर्भात काय प्रतिक्रिया असते? नाही, मी टीकेला टिकणारा माणूस आहे, त्याच्यामुळे मी कोण टीका करते याचा विचार करणार नाही. निश्चित हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना भविष्यकाळामध्ये चालू झालेला दिसेल. ओके. आबा काल ही वादळी वारं जे सुरू आहे आणि पाऊस सुरू आहे याच्यामध्ये केळीच्या बागा पूर्णपणे भुईसपाट झालेल्या आहेत. आपण इथं कृषी मंत्री किंवा महसूल मंत्र्यांना या संदर्भात हो, त्यांच्यासाठी सुद्धा निवेदन तयार केलेलं आहे. मी आज मुंबईलाच निघालो आहे. हा मोर्चा होता म्हणून थांबलो होतो, आता मुंबईलाच निघणार आहे आणि उद्या सन्माननीय कृषी मंत्री मुख्यमंत्री यांच्या भेटी येणार आहे. काहींचे घरावरचे पत्रे देखील उडून गेले, त्यांना तात्काळ मदतीसाठी काय करता त्याच्यासाठीही पत्र देऊ आपण आणि त्या संदर्भात तो विषय मांडू.